निफ्टी टच करू शकते 18,000 ची लेवल. तो आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया की निफ्टी जी आहे ती कशाप्रकारे 18,000 ची जे लेवल आहे ते टच करू शकते या व्हिडिओमध्ये पाहूया. पाहूया तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ज्यामुळे तुम्हाला समजेल की निफ्टी जो आहे तो 18,000 ची लेवल कशाप्रकारे टच करू शकते आणि उद्या मार्केट मध्ये आपल्याला कशाप्रकारे ट्रेड घ्यायला पाहिजे हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार. सो निफ्टीमध्ये जे आहे लास्ट ट्रेडिंग सेशनमध्ये म्हणजे लास्ट फ्रायडेला जे आहे की निफ्टीमध्ये खूप मोठा फॉल झाला. 2.5 म्हणजे 2.5% फॉल जो आहे तो यामध्ये पाहायला मिळाला आहे. तो काय आहे की मी हे ड्रॉइंग हटवून देतो. यामध्ये ज्यामुळे तुम्हाला जे आहे ते क्लिअर पूर्णपणे दिसेल. सो लास्ट काही दिवसापासून जे आहे मार्केटमध्ये खूप मोठा म्हणजे वॉरमुळे फॉल येत आहे. तो काय आहे की निफ्टीचा जो रेजिस्टन्स येतो ॲज पर वीकली रेजिस्टन्स जो आहे तो हा येतो. तर या लेवलपासून निफ्टीने स्टार्टिंग केलं की फॉल येणे. ठीक आहे. आणि वीकली जो आता यानंतरचा सपोर्ट झोन जर म्हटलं आता इतक्या मोठ्या याच्या ट्रेडिंगमुळे तर आपला सपोर्ट झोन आता इथे येत आहे. ठीक आहे. हे सुद्धा सपोर्ट झोन आहे पण हे आता ब्रेक झाले तर आता आपला सपोर्ट झोन जो आहे तो आता हा एक सपोर्ट झोन आहे इथे. सो काय झालंय की निफ्टीने जे आहे या इथे सगळे लेवल्स जे आहेत ते ब्रेक केले आहेत. ते बघा इथे ट्रेंड लाईन ब्रेक केली आहे, सपोर्ट झोन आहे ते ब्रेक केले आहे. तर आता इथे सपोर्ट झोन नाही आहे. तर क्लिअर सपोर्ट झोन कुठे येत आहे? हा जो सपोर्ट झोन आहे इथे आपला सपोर्ट झोन आहे. सो ही लेवल कितीची आहे? 22,016 म्हणजे कंप्लीट 22,000 ची लेवल जी आहे हे ते आपले सपोर्ट झोन आहे. ठीक आहे. इथे मी लिहून देतो की 22,000 चे सपोर्ट झोन आहे. ठीक आहे. इथे आपला 22,000 सपोर्ट झोन येतो. सो आता निफ्टी उद्याला काय करू शकते? तर उद्याला निफ्टीमध्ये डेली जाण्यासाठी डेलीमध्ये जाऊया. डेलीमध्ये सुद्धा इथे पूर्णपणे फॉल येत आहे. सो उद्या काय करायचं की जर निफ्टी आहे आपला डायरेक्ट जर गॅप डाऊन ओपन झाला म्हणजे पूर्ण वॉर सिच्युएशन असल्यामुळे डायरेक्ट जर गॅप डाऊन ओपन झाला समजा की आपला डायरेक्ट या सपोर्टच्या झोन जवळ जर ओपन झाला किंवा इथे मधात जरी कुठे ओपन जर झाला ठीक आहे. तर काय करायचं की स्टार्टिंगच्या 15 ते अर्धा घंटा वेट करायचा आणि त्यामध्ये आपल्याला रिव्हर्सल शोधायचं म्हणजे की जसं आता गॅप डाऊन ओपन झाला इथे ठीक आहे. तर वेट करायचं की कॅन्डलच्या अर्ध्या घंट्याच्या कॅन्डलच्या नंतर इथे अपसाईड ब्रेकआउट आला पाहिजे. जर अपसाईड ब्रेकआउट आला अर्ध्या तासानंतर तरच आपण अपसाईडसाठी ट्रेड करायचा इंट्राडेमध्ये ठीक आहे. आणि जर डाऊनसाईड जर ब्रेक झाला तर आपण मग डाऊनसाईडला जायचं. पण हेच जर निफ्टी फ्लॅट ओपन झाला तर काय करायचं की निफ्टी जर फ्लॅट ओपन झाला तर इथे तुम्हाला वेट करायचा आहे क्लिअर की प्रिव्हियस डेचा हा जो कॅन्डलचा हाय आहे हा ब्रेक झाला पाहिजे तोपर्यंत तुम्ही बाईंग साईड जायचं नाही. कारण की इथे पूर्णपणे डेलीमध्ये पूर्ण डाऊन ट्रेंड चालू आहे. तर इथे समजा फ्लॅट ओपन जर झाला निफ्टी तर या कॅन्डलच्या प्रिव्हियस डेचा हाय ब्रेक होऊ द्यायचा त्यानंतरच अपसाईड ट्रेड करायचा. ठीक आहे. आणि जर नाही ब्रेक झाला तर आपला कंटिन्युअसली डाऊनमध्ये ट्रेड करायचा. आणि आता जर गॅप अप ओपन झाला तर गॅप अप ओपन जर झाल्यावर समजा की गॅप अप ओपन जर आपला झाला मार्केट तर कसं करायचं तर वेट करायचं की या कॅन्डलचा हाय ब्रेक झाला पाहिजे. या कॅन्डलच्या हायच्या वरती जर मार्केट ब्रेक झाला असेल तर याच्या नंतरच आपण इथे मग ट्रेड ट्रेड प्लॅन करायचे. ठीक आहे. नाहीतर जर या कॅन्डलच्या हायच्या जवळपास जर ओपन झाला आणि या हायच्या खालीच होल्ड करत आहे मार्केट ठीक आहे लास्ट 15 ते 20 मिनिट होल्ड करत आहे तर मग इथे आपले डाऊन साईडचा स्ट्रेट प्लॅन करायचा ठीक आहे.
सो उद्याचा डे आणि लो हा खूप महत्त्वाचा राहील ट्रेडिंगसाठी. तर यावरच तुम्ही उद्याचा मंडेचा जो आहे ट्रेड सेटअप प्लॅन करू शकता. आणि आता राहिलं की 18,000ची लेवल कशी काय टच करणार निफ्टी, ठीक आहे. तर निफ्टीमध्ये काय की खूप मी याच्या आधी पण सांगितलं ते सेशन्समध्ये सांगितलं आहे की व्हिडिओमध्ये, की निफ्टीमध्ये जे आता डबल टॉपचे पॅटर्न बनत आहे ॲज पर मंथली नुसार, तो तुम्हाला इथे दिसत असेल की हा एक फर्स्ट टॉप आहे, ठीक आहे. मार्केट काय करतं की सगळ्यात आधी एक पहिला टॉप बनवतं, ठीक आहे, खाली येतं. आणि ज्याला हे समजत असेल काय म्हणते इलाइट वे, ठीक आहे, तर त्याला हे समजेल की हा जर फॉल आलाय तर यामध्ये आता आपल्याला नेक्स्ट जो टॉप बनतो तो एबीसी नुसार बनत जातो. एक फर्स्ट अप, करेक्शन, देन अप. तर याला एबीसी पॅटर्न म्हटलं जातं. या ए पॉईंट, बी पॉईंट आणि सी पॉईंट, हा एबीसी पॉईंट मध्ये असा मोजलं जातं. म्हणजे एक दोन तीन चार आणि इथे 5 कम्प्लीट होतात आणि इथनं जे आहे मग आपल्याला करेक्शन मिळतं, ज्याला इलाइट फ्लो समजतात. ते हे पद्धत समजणार. इलाइट वे मध्ये एक एबीसी पॅटर्न असतं, ए बी सी. तर हा इथे बघा, इथे फर्स्ट करेक्शन आल्यानंतर इथे ए बी आणि सी हा पॅटर्न कंप्लीट झाला आहे आणि इथे आता करेक्शन यायला सुरुवात झालेली आहे. सो इथे प्रॉपरली आपल्याला डबल टॉप पॅटर्न मध्ये इलाइट वेव्हचा इलाइट वेव्ह नुसार आपल्याला इथे प्रॉपर फॉल दिसत आहे. सो आता हा 22,000चा एक खूप मेजर सपोर्ट आहे, ठीक आहे. सो निफ्टी काय करणार की निफ्टी आता इतक्या दिवस वॉरमुळे इथे आपल्याला फॉल येणार, ठीक आहे. या या लेवलला सपोर्ट करेल. या लेवल पासून जर बाउन्स झाला तर मार्केट जे आहे अपसाइड डायरेक्शननं जाणार, ठीक आहे. नाहीतर मार्केट जे आहे, जर वॉर सिच्युएशन आणखी कंटिन्यू राहिली तर निफ्टी हा 22,000ची जर लेवल ब्रेक झाली, ठीक आहे, त्यानंतरच आपल्याला निफ्टीमध्ये आहे 18,000ची लेवल जी आहे पाहायला मिळू शकते. ते आता कसं, की निफ्टीमध्ये हा एक हे ट्रेंड लाईन फॉलो करताय निफ्टी, ठीक आहे. मी थोडं क्लिअर करून देतो जेणेकरून तुम्हाला दिसेल की निफ्टी जे आहे या ट्रेंड लाईनला फॉलो करत आहे, ठीक आहे. सो काय आहे की निफ्टीने आता या ट्रेंड लाईनवर सपोर्ट घेत घेत मार्केट वर गेलेलं आहे इथून सुद्धा. तर काय आहे की आता इथे हा ट्रेंड लाईन ब्रेक झालेली आहे, पण हा सपोर्ट झोन आहे. जोपर्यंत हा सपोर्ट झोन ब्रेक नाही होणार तोपर्यंत आपल्याला नेक्स्ट सपोर्ट जे हे आहे पडतात, 18,000चा एक सपोर्ट आहे, 18,800च्या जवळ एक सपोर्ट आहे, ठीक आहे. 18 आणि 16,780च्या जवळपास हा सपोर्ट आहे. तर या सपोर्ट झोन जोपर्यंत निफ्टी केव्हा येणार, जोपर्यंत हा 22,000चा सपोर्ट ब्रेक होत नाही. ट्रेंड लाईन ब्रेक केली आहे, पण हा पण एक सपोर्ट आहे ना. त्यामुळे हा डबल टॉपचा जो सपोर्ट ब्रेक करत नाही तोपर्यंत इथे आपल्याला या लेवल्स पाहायला मिळणार नाही. जर जसं जसा 22,000चा हा सपोर्ट झोन ब्रेक झाला त्यानंतर आपल्याला या लेवल्स इथे पाहायला मिळणार आणि यामध्ये खूप मोठा निफ्टीमध्ये फॉल दिसेल. सो इम्पॉर्टंट लेवल आता आपल्याला 22,000चा सपोर्ट हा खूप इम्पॉर्टंट सपोर्ट झोन आहे. सेम इन बँक निफ्टीमध्ये पण आहे. बँक निफ्टीमध्ये पण याच सिच्युएशनमध्ये आहे की फर्स्ट टॉप, सेकंड टॉप, ठीक आहे. आणि इथे डायव्हर्जन सुद्धा आहेत, हे बघा. सो यालाच डायव्हर्जन म्हणतात. आणि इथे बँक निफ्टी जो आहे आता हे खूप मोठ्या याच्यावर आहे. म्हणजे बँक निफ्टी जो आहे आता सपोर्ट झोनवर आहे. जसे ज्या डबल टॉपचा निफ्टीमध्ये तो डबल टॉपचा सपोर्ट टच नाही झाला आहे, पण बँक निफ्टीमध्ये टच झालेला आहे. सो आता बँक निफ्टी जो आहे या सपोर्ट झोनच्या जवळ होल्ड करत आहे, ठीक आहे. तो पॉसिबिलिटी काय राहील उद्याच्या पॉसिबिलिटीनुसार राहू शकते. उद्याच्या मार्केटमध्ये काय राहील की या आता उद्या जर आपल्याला प्रिवियस डेचा हा सेशन जो आहे, सेशनचा हा आहे,
हा ब्रेक झाला पाहिजे. त्याच्यानंतरच इथे आपण अपसाईडचं मार्केट बघूया. ठीक आहे. किंवा फ्लॅट ओपन झाला, तर फ्लॅट ओपन झाल्याच्या नंतर पण इथे थोडा म्हणजे अप जाण्याचे हे ट्राय करेल. आणि जर अप जर जाताना इथे जर दिसला तर इथे आपण एक शॉर्ट बाईंग साईडचा ट्रेड करायचा. आणि याचा जो सपोर्ट रेजिस्टन्स आहे याला फॉलो करून ठेवायचं, की इथून जर मग खालून बाय करायचं. आणि मग देन इथून आपल्याला पुन्हा एकदा फॉलचं करेक्शन मिळू शकते, म्हणजे फॉल साईड मिळू शकते. कारण हा खूप मेजर आहे. जोपर्यंत हा ब्रेक होत नाही तोपर्यंत मग एकदम अपसाईड डायरेक्शन नाही बसायचं. तर स्मॉलर करेक्शनसाठी आपण इथे बसू शकतो. आणि गॅप डाऊन ओपन जर झाला, गॅप डाऊन ओपन झाला आणि या लेवलला ब्रेक केलं, ही इम्पॉर्टंट लेवल आहे 53,600ची लेवल. इथे लिहून देतो मी 53,600 सपोर्ट. सो हा ब्रेक झाला उद्या, तरी सुद्धा इथे काय करायचं, इथे अपॉर्च्युनिटी शोधायची, की इथे आपल्याला बाईंग म्हणजे गॅप डाऊन ओपन जर झाला आणि स्टार्टिंगच्या अर्धा घंटा त्यानंतर अर्ध्या घंट्याचा हाय जो आहे तो ब्रेक झाला, तर इथे आपल्याला मग अपसाईडसाठी ट्राय करायचं, इथे खाली ओपन झाला तरी सुद्धा. कारण काय आहे, की मार्केट इथनं खूप दिवसापासून ट्रॅव्हल करत आलाय. सो पॉसिबिलिटी अशीच राहते, की हा सपोर्ट झोन इतका इझिली ब्रेक नसतो होत. ठीक आहे. इथे खूप दिवस 4 ते 5 दिवस होल्ड केला पाहिजे मार्केट, त्यानंतरच ब्रेक होण्याची शक्यता राहते. पण उद्या जर हा डाऊन साईड ओपन झाला गॅप डाऊन, सो इथे वेट करायचं, की आपली अर्ध्या घंट्याची लेवल जी आहे हाय तो ब्रेक झाला पाहिजे अपसाईडला. त्यानंतर इथे आपण अपसाईडसाठी जाऊ शकतो. ठीक आहे. आणि सेम जर गॅप ओपन झाला तर काय करायचं, गॅप अप जर ओपन झाला तर इथे आपल्याला वेट करायचं, की गॅप अप आपला कुठे ओपन होत आहे. गॅप अप आपला प्रिव्हियस डेच्या हायच्या जवळ ओपन होत आहे का? हो. तर तिथे होल्ड करत असेल तर तिथून मग आपण शॉर्टची पोझिशन बनवू शकतो. म्हणजे फॉल साईड पोझिशन आपल्या बनवू शकतो. ठीक आहे. सो या प्रकारे डेलीमध्ये ट्रेड होऊ शकतो मंडेला. आणि आता राहिलं आपलं वीक आणि मंथली नुसार ट्रेड. मंथली नुसार आपल्या सेटअप कसे दिसत आहेत. तो मंथली मध्ये आता नेक्स्ट वीक मध्ये जर आपला हा जो बँक निफ्टी आहे पूर्णपणे होल्ड केला 53,600च्या खाली, ठीक आहे, किंवा इथे सुद्धा अपसाईड थोडा होल्ड केला 4 ते 5 दिवस नेक्स्ट वीक, सो इथे पॉसिबिलिटी राहील का मग जर हा सपोर्ट झोन जर ब्रेक झाला 53,600चा, ठीक आहे, तर मग आपल्याला इथे या लेवल्स जे आहे ते पाहायला मिळणार. हा एक सपोर्ट झोन आहे. हा सपोर्ट झोन आहे इथे 47,900चा. ठीक आहे. नेक्स्ट मग इथे आपल्या मंथली नुसार या प्रकारचे सेटअप म्हणजे छोटे छोटे सपोर्ट्स आहेत. सो यामध्ये खूप मोठा आपल्याला फॉल पाहायला मिळेल जर 53,600चा सपोर्ट जर ब्रेक झाला तर. आणि खूप आपण हे ट्रेंड लाईन जे फॉलो करत आहे बँक निफ्टी, तर यामध्ये सुद्धा निफ्टी जो आहे बँक निफ्टीने जे आहे तो हे ट्रेंड लाईन ब्रेक नाही केलेली आहे सध्या. ठीक आहे. सो ही ट्रेंड लाईन ब्रेक नाही केलेली आहे. तर नेक्स्ट वीकमध्ये जर ही ट्रेंड लाईन ब्रेक झाली, ठीक आहे, आणि हा सपोर्ट सुद्धा ब्रेक झाला 53,600चा, सो आपल्याला इथे या मध्ये बँक निफ्टीमध्ये खूप मोठा फॉल पाहायला मिळेल. आणि इथे येईल 47,600 पर्यंतची लेवल सपोर्ट झोन येईल टार्गेटमध्ये. आणि नेक्स्ट मग टार्गेट येतात की 42,000चा सपोर्ट झोन. तर या पद्धतीने मग आपल्याला इथे पुढे नंतरचे सपोर्ट्स जे आहेत ते आपल्याला ॲज अ टार्गेट आपले वर्क करणार. तर मग इथे आपल्याला खूप मोठं करेक्शन्स जे आहे पाहायला मिळू शकते. जोपर्यंत हे ट्रेंड लाईन होल्ड ब्रेक होत नाही तोपर्यंत या टार्गेटसाठी तुम्ही बसू नका. फक्त लक्ष ठेवा की आपला 53,600चा सपोर्ट जर ब्रेक झाला तर आपल्याला काय करायचं आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला हे टार्गेट्स मग पाहायला मिळणार.
सो या प्रकारे डेली आणि मंथलीनुसार मी ॲनालिसिस सांगितली आहे की येणाऱ्या काही दिवसात मार्केटमध्ये कशाप्रकारे फॉल येऊ शकतो आणखी. जर सपोज जर ब्रेक झाले आपले, तर नेक्स्ट आपले काय टार्गेट राहू शकतात. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.